लावून ध्यानात धर. भगवंतानी कोणालाही शक्ती देऊ नये हे मागच्या ओव्यात सांगितलं अनेक, कोणाकोणाला देऊ नये. आणि आता तुझ्या हिताच्या अजून काही गोष्टी सांगतो. पण भगवान आता सुरू करतायत 28वा श्लोक भगवद्गीतेचा 3रा अध्याय. तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयो गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयो गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. पण हे पराक्रमी अर्जुना, गुण व कर्म यांच्या विभागाचे तत्व अनुभवलेला विज्ञान झालेला तत्वविज्ञानी इंद्रियात असणाऱ्या गुणांच्या ठिकाणी त्याच गुणांचे विषय आकर्षण करण्याची प्रवृत्ती असते. अयोगी विषयी जनांच्या रक्तात अनेक वर्णी मिश्र परमाणू असतात. ते आपापले सजातीय विषय ओढतात. तशा वासना कर्मे होतात. पुन्हा रंगभेळ व पुन्हा तशी कर्मे होतात. असे गुणरंग कर्मचक्र चालू असते. असे मानून राजर्षी आसक्त होत नाही. गुण भिन्न कर्म भिन्न तत्वदर्शी हे अभिन्न इंद्रियात गुण वसती विषय गुणी ते वर्तती ऋषी प्रकृती पैल पाही रंग कर्म लीला पाही. माऊलींचं निरूपण, बाप्पासाहेबांचं शेवटची ओळ अगदी तत्वज्ञान असतं. ऋषी प्रकृती पैल पाही, ऋषी प्रकृती पैल राही रंग कर्म लीला पाही. सुंदर ओवी आहे, ओळ आहे. याचं निरूपण नंतर. जे तत्वज्ञानियाची ठाई तो प्रकृती भाव नाही जेथ कर्म जात पाही निपजत असे. जे तत्वज्ञानियाची ठाई. अर्थ काय केले लोकांनी? तत्वज्ञान शब्दाचा अर्थ काय केला? हे फार तत्वज्ञानी आहेत. अध्यात्माचं तत्वज्ञान आलं पाहिजे, सहज शब्द वापरले जातात पहा. आणि तत्वज्ञानाचा अर्थ लोकांनी काय केला? तत्वाचं ज्ञान म्हणजे शब्दांचं ज्ञान, अध्यात्माच्या शब्दांचं ज्ञान आपल्याला झालं की तत्वज्ञान झालं. ज्ञानेश्वरी सांगता यायला लागली, चूक का असेना, आम्हाला समजलं, तत्वज्ञान झालं. भागवत कथा सांगता यायलंय, कीर्तन करता यायलंय, तत्वज्ञान झालं. शब्दांच्या, आध्यात्मिक शब्दांच्या शब्दामधून आत्म्याचं ज्ञान झालं, शब्दामधून प्रकृतीचं ज्ञान झालं, शब्दामधून मायेचं ज्ञान झालं की तत्वज्ञान झालं असं समजण्यात येतं. अध्यात्माच्या काही कल्पना चूक याच्यावर ज्या आधारलेल्या आहेत त्याच्यापैकी हा एक शब्द आहे. मोठमोठ्यांचं झालं या देशात आणि सगळ्या धर्मात झालं आहे. तत्वज्ञान म्हणजे भाषणं, तत्वज्ञान म्हणजे गप्पा, तत्वज्ञान म्हणजे अर्थाचा शब्दार्थ समजणं. ज्ञानेश्वरींच्या ओव्यांचे अर्थ समजले की आम्हाला तत्वज्ञान झालं. अभंगाचे अर्थ कळाले की तत्वज्ञान झालं. सांगता आलं की तत्वज्ञान झालं. चूक आहे. तत्वज्ञान शब्दाचा अर्थ आहे तत्व कोणते? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ह्या तत्वाचं ज्ञान झालं पाहिजे. आता पृथ्वीचं ज्ञान कसं होईल? आता तुम्ही म्हणाल आम्ही पृथ्वीवर राहतो, ज्ञान झालं. जडाचं ज्ञान होणं याला ज्ञान म्हणत नाही. तत्व म्हणजे त्याचा सूक्ष्म 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 पार्टिकल भाग. तत्वज्ञान म्हणजे पृथ्वीच्या सूक्ष्म कणांचा अनुभव येणं, सूक्ष्म चेतन भागाचा अनुभव येणं.
जड भागाचं नाही. जड तर आहे की दिसायली ना पृथ्वी. आपण चाललो 1 क्विंटल ओझं घेऊन त्याच्यावर, कोणालाही समजतं ही पृथ्वी आहे, आपण चाललो आहे की नाही. तन्मात्रा म्हणतात त्याला, तन्मात्रा. त्याचा सूक्ष्म चेतन भाग, त्याचा अनुभव येणं त्याला तन्मात्रा म्हणतात. म्हणजे पृथ्वीची तन्मात्रा, त्याचा अनुभव येणं. मग पृथ्वीची तन्मात्रा कोणती आहे? पृथ्वीचा अनुभव गंध. पृथ्वीचा गुण काय? तन्मात्रेचा अनुभव गुणात्मक होतो आणि गुण म्हणजे पृथ्वीचा गंध. उदाहरणार्थ पाऊस पडला मृगाचा पहिला की एक सुगंध प्रगट होतो पहा. आपण म्हणतो वास यायला, खरंच सुवास शब्द आहे पण कोणी वास यायला म्हणतं. सुवास आणि वास सगळे एकत्रच शब्द टाकले जातात. अनेकदा लोक म्हणतात वास यायला फुलाचा. वास यायला आहे का सुवास यायला आहे? मी म्हणलं वास यायला आहे, मी आपलं नाकाला लावतो. शब्द वापरतात. तसं तत्वज्ञान आजही त्याचा अर्थ वापरतात. तर त्या तत्वाचा म्हणजे त्याचा गंधाचा अनुभव घेणं पृथ्वीच्या. मधुगंध घेणं. भगवान कृष्ण स्नान करत असताना राधेच्या अंगाला स्पर्श करून जे कमळ आलं आणि भगवंताला ध्यानस्थ असताना स्पर्श झाल्याबरोबर त्यांनी ते हृदयाला लावलं, रडायला लागले आणि डोक्याला लावलं. उद्धव म्हणतो काय, अरे राधेच्या अंगाचा स्पर्श करून आले ना, याच्यात एक गंध उत्पन्न झाला आहे. म्हणजे पृथ्वीचा गंध जलाचा गुण आहे. शब्द स्पर्श रूप रस गंध ह्या तन्मात्रा. आकाश शब्दाचा गुण आहे. त्याचे अनुभव आले पाहिजे आणि काही वेगळे अनुभव आहेत पहा. पृथ्वी तत्वाचा जय झाला पाहिजे. म्हणजे अगोदर चर्वण तर्पण ही पहिली पायरी आहे, शेवटची नाही आहे. पुढे भुकेने भुकेची खावी असा अभ्यास केल्यानंतर, अन्न पाणी वर्ज्य झाल्यानंतर अनेक दिवस बिना अन्न पाण्याचं ज्यावेळेस तुम्ही राहाल त्यावेळेस पृथ्वीतत्वाचा जय होईल. आपल्या समोर आपल्या सारखा एक पुरुष प्रगटतो, असा हात करतो, त्यावेळेस पृथ्वीतत्वाचा जय झाला. जलतत्वाचा जय ज्यावेळेस होतो, जलतत्वाची उपासना चालू असते, अन्न बंद असावं लागतं. जलतत्वाचा एकदा अभ्यास सुरू झाला की जलतत्वाचे परमाणू कंट्रोलमध्ये आले पाहिजे, चेतन परमाणू, आणि त्याच्यावर तहानेवर कंट्रोल आलं पाहिजे, जसं याचं भुकेवर कंट्रोल आलं पाहिजे. आणि असं आल्यानंतर जलतत्वाच्या उपासनेमध्ये मेघांचा गडगडाट एकदा सुरू झाला, कानाला ऐकू येतो. ॲक्च्युअल मेघ नाही, आपल्या कानांना मेघ गरजत नसताना वरचे आतला भाग गरजला पाहिजे. गडगडाट झाला की जलतत्वाचा जय झाला. आज कधी नाही सांगितलंय, भाग सांगतोय, कधीच सांगितलं नाही कोणाला. तेज तत्वाचा जय. त्यावेळेस आग आग एवढी ब्रह्माग्नीच्या ज्वाळा पेटतात. आग आग त्यावेळेस पृथ्वी आणि जलाचे परमाणू चालत नाहीत, अन्न पाणी वर्ज्य आहे. आग 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 पेटते की आपणच जळतोय असा भास होतो. दुसऱ्यालाही चटके लागले पाहिजेत. आणि होऊ शकतं इंद्रचंद्र वरुण देवता अशा समोर दिसल्या पाहिजेत.